यवतमाळच्या नेर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी यांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करून गाशा गुंडाळल्याने शेकडो सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप करीत सभासदांनी जिल्हा कचेरीवर धडक देत बँक संचालकावर कारवाईची मागणी केली आहे। यवतमाळच्या नेर येथील अष्टविनायक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ करीत असल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी यवतमाळ येथील जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे धाव घेऊन संबंधित संचालक मंडळावर कारवाई करून आमच्या ठेवी परत द्याव्या अशी मागणी ठेवीदारांनी यावेळी केली। मागणीसाठी आली पैसे पडले लोही दारवा कोरोना डेरे माझे पैसे आहे याच्यात आम्ही मोलमोल मजुरी करून अशी आरडी भरली पण ते 4-6 महिने झाले ते काही आता तिथं बँकच उघडली नाही। त्यामुळे आम्ही आता आमची 15 ऑगस्टच्या आधी उपोषणची तयारी आहे। उपोषण आम्ही मेलं तरी चालते पण आम्ही उपोषण करतो नाही कारण मग इथं कलेक्टर ऑफिस पण त्याने कलेक्टर साहेबांना आमच्यासाठी काहीतरी करा। आमचे सगळे गरीबच खाते मीच नाही गरीबच खातेदार आहे 4000 आहे आपल्या खातेदार। एवढी इच्छा आहे आमची आणि एवढं आमचं मार्गदर्शन आहे एवढं यायनं आमच्या कलेक्टर साहेबांना हात ऐका आणि आमचे पैसे देऊन द्या। याच्यात मोठे लोक कोणीच नाही निकाल मजूर वर्ग आहे। काय नाव तुमचं? कोरोना दिगंबर डेरे। आम्ही लोहीतून आलेलो आहोत। अष्टविनायक बँकेचे पैसे आहे आमचे माझ्या घरी कोणी कमावला नाही आहे मी एकटीच आहो। आई म्हणजे म्हातारी आहे आम्ही पोटाला पी बांधून पैसे जमा केले आम्हाला पैसे मिळाले। किती पैसे ठेवले होते तुम्ही? काय अडचण जात आहे? माझ्या 6-7 लाख रुपये। किती महिने झाले तुम्हाला मिळाले नाही? आता जशी बँक सुरू आहे तसे आम्ही काढले नाही बॉन्ड केले आम्ही टाकत राहिलो काढत राहिलो नाही आम्ही आमचं व्याजही त्याच्यातच आहे बॉन्डही त्याच्याच आहे पण आम्हाला त्याने पैसे अजिबात दिले नाही। आता काय मागणी आहे तुमची? आम्हाला आमचे पैसे पाहिजे फक्त बाकी काही नाही। पैसे नाही भेटले तर आम्ही उपोषण करतो। काय नाव तुमचं? नंदा प्रभाकर ढोके। आम्ही लोही तालुका दारवा जिल्हा यवतमाळ इथून आलो आहोत। अष्टविनायक बँकमध्ये आमचे पैसे होते डिपॉझिटमध्ये काही ठेवीमध्ये होते ते पैसे आम्हाला मिळाले पाहिजे म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसवर आलो आहोत। काय अडचण जातं नेमकं तुम्हाला पैसे? अडचण म्हणजे केस चालपुढच्या लावणार आज देऊ उद्या देऊ असे बोलत आहेत आणि पैसे काही मिळत नाही। आम्ही DDR SP सर्व इकडे तक्रार दिल्या आहेत तरी बी कोणी बी त्या तक्रारावर ॲक्शन घेण्यास नाकार करू राहिले। त्यामुळे काय अडचण जात आहे तुम्हाला? पैसे नाही मिळू राहिले। हो काय अडचण जातं नेमकं? पैसे नाही मिळू राहिले? शेती बिमारीसाठी समजा शिक्षणासाठी या प्रकारच्या सुविधासाठी आमचे पैसे ठेवी होते त्या बँकमध्ये आणि त्यांनी अजूनही दिले नाही। शेतीसाठी पैसा पाहिजे बिमारीसाठी पैसा पाहिजे त्याकरिता याचे पैसे होते त्यांनी मिळाले नाही। आता काय कलेक्टर साहेबांना मागणी केली आहे तुम्ही? आता आमची कलेक्टर साहेबांना मागणी एवढीच आहे की आमची जेवढी ठोई रक्कम आहे तेवढी मिळण्यात यावे बाबू। काय नाव तुमचं? विनोद माणिकराव काटकर।